आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पाडतील अशी परिस्थिती आहे। या निवडणुकीच्या दरम्यान मुद्द्याचं राजकारण झालं पाहिजे या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न आहे। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचा आग्रह होता की बीजेपीचं गव्हर्नमेंट आपण घालवणार असे आपली सगळ्यांची मनसा जरी असली आणि उद्या आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तर पुढचा आपला कार्यक्रम काय या संदर्भातली चर्चा आणि म्हणून आम्ही असणारा काही मसुदा इम्पॉर्टंट मसुदा जो आहे तो त्या बैठकीमध्ये सादर केला। त्या बैठकीमध्ये आता निर्णय होईल आणि त्यानंतर पुढच्या बैठकीला त्या ठिकाणी सुरुवात होईल। परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा मी त्या ठिकाणी मांडतो तो म्हणजे कापसाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। दोन दृष्टिकोनातून आपण असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। एक की फॉरेन एक्सचेंज अर्निंग भारताला कापसातून आज 1,20,502 कोटीचं उत्पन्न आहे, म्हणजे 30% जे फॉरेन एक्सचेंज अर्निंग आहे त्याच्यापैकी आहे। आणि दुसऱ्या बाजूस 60 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी कामाला आहेत अशी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला आज कापसाच्या संदर्भात चायना एक वरती आहे अशी परिस्थिती आहे। जगभरातून एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे की चायनाचा असणारा जे फायनान्शियल क्लब इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नेशनवरती आहे त्याला कमी करण्याचा विचार चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्या संदर्भात सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड या स्वरूपाचा असणारा प्रॉडक्ट भारतामध्ये किती होते किती होत नाही याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे। बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत अशी परिस्थिती आहे। टोटल इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्सटाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली 6 लाख कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे। भारताने याच्यापैकी 1 लाख कोटीचा व्यवहार सुद्धा असताना भारतामध्ये आणला तर एम्प्लॉयमेंट हे जे 60 लाखाचा आज जे आहे हे 1,20,00,000 म्हणजे डबल होईल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून यासाठी ही इंडस्ट्री वाढवायची असेल आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजळ ही आपल्याला आणायची असेल तर कापूस उत्पादक हा जो फॅक्टर आहे आणि तो शेतकरी हा फॅक्टर आहे तर याला सांभाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आज आपल्याला असं दिसतंय की कापसाचं सेक्टर जे आहे हे दरवर्षी श्रिंक होत आहे, कमी कमी होत चाललेला आहे आणि तो सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळतोय अशी परिस्थिती आहे। जेव्हा हा शेतकरी
कापसावरतीच आधारित असला पाहिजे किंवा कापसाचं पीक तरी घेतलं पाहिजे, यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला इन्सेंटिव्ह आज नाही अशी परिस्थिती आहे. बिगेस्ट एक्सपोर्ट अर्नर असताना सुद्धा त्याला नाही. पण त्याच्याच बाजूस आपण असणारा बघितला तर याच्यापेक्षा अर्धा व्यवहार हा सुरत मधला डायमंड मर्चंट मधला आहे. तो असणारा 50 ते 60 हजार कोटी त्याला आपल्याला म्हणता येईल व्यवहार होत असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिल्या जातात. याचं कारण की तो व्यवहार सस्टेनेबल व्हावा म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी हे मानतोय की जे कापूस त्याला म्हणता येईल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये 1,20,502 कोटी येतो. इथे शासनाने मदत केली पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाला प्रपोजल करतोय. शासनाने नाही केलं तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर हे आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पेजवरती आपण गेला तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 12 कोटी क्विंटल हा असणारा कापूस होतो महाराष्ट्रामध्ये. आम्ही असताना त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असताना 500 रुपये प्रति क्विंटल हे पणन महासंघ असताना बोनस म्हणून दिल्या जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने. तीच पद्धत इथे असताना पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी. शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असताना करणार आहोत. बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय. सस्टेन करणं माझ्या अंदाजानं 6,000 कोटी हे जर आपण पाहिलं तर हे 3% 1 लाख म्हणजे 6% होतात. 1 लाख कोटीच्या आसपास हे करणं आणि डायमंडचं 50,000 कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना 12,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे. हे अर्धच आहे आणि म्हणून त्याला असताना त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती. दुसरा ह्या कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यावहारिक भाग आहे तो व्यावहारिक भाग या ठिकाणी की पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी EGS महाराष्ट्रातलं नरेगा महात्मा गांधी योजना ती वेगळी पण महाराष्ट्रातली असणारी EGS जी आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय. त्याचाही टॅक्स हा नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहे तो सगळेजण भारतात आहेत तो वर्षाला 32,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असं सुचवतोय त्या सगळ्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही. जो कापूस वेचणारा आहे त्याचं रेकॉर्ड केला जाईल व्हिडिओकडे आणि EGSच्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की 1 किलो पाठीमागे 1 किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला आम्ही असताना 5 रुपये शासनाकडून EGS मधनं सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असताना देण्याचा आम्ही असताना प्रस्ताव त्या ठिकाणी करतो.
कापूस हा दिवसेंदिवस आम्ही जे बघतो आहोत तो कमी कमी होत चाललेला आहे आणि भारतातलं 30% फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधनं टेक्सटाईल मधनं आहे. ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंज वरती वर्ल्ड बँक वरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे. आणि दुसरं जसं म्हणालो की टेक्सटाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली $6 ट्रिलियन ची असणारी ही इंडस्ट्री आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण असणारा ॲटलिस्ट 30% ती भारतामध्ये यायला तयार आहे. आणण्याचा काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही. जे काही चायनाचं इंटरनॅशनल क्लाउड झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत. त्यातून ते असणारं युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले आहेत. त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असणारं वाटतंय आणि म्हणून स्वतःचा असणारा बाईंग सेंटर टेक्सटाईल मधलं जे आहे कॉटन मधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत. इंडिया त्याचा असणारा डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणारं त्या ठिकाणी वाढवली आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतोय तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असणारा हा मसुदा पाठवणार आहोत मी जसं म्हणालो. आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या जी आघाडी आहे त्या आघाडीमधला असणारा सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझं निवेदन संपलेलं आहे. 500 रुपये बोनस जो आहे 500 रुपये बोनस तो इनफ आहे का? जे शेतकरी चळवळीचे लोक आहेत ते 10 ते 12,000 रुपये क्विंटल मागणी करतात आणि भाव आता MSP खूपच कमी आहे. त्यात हे रिजनेबल वाटतंय का 500 रुपये बोनस? मी तुम्हाला असं आम्ही त्याच्यामधलं असणारं जे नाही आहे शेतकरी संघटना काय मागते काय मागत नाही याच्यामध्ये मी जात नाही. परंतु आजच्या स्थितीमध्ये सस्टेनेबल करण्यासाठी ज्याची गरज आहे ती आम्ही असायला केले. राहिला कापसाच्या प्राइसचा प्रश्न जो आहे तो प्राइसचा प्रश्न आम्ही सत्तेवरती आल्यानंतर सोडवणार. प्राइसच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काय द्यायचं जे आहे त्याची आम्ही मांडणी केलेली आहे. सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो लोक शेतकऱ्यांनी आम्ही सरळ म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि ह्याचं सगळं नॅरेटिव्ह बदलून देऊ. सत्तेत आमचा असणारा ट्रेडरचं गव्हर्नमेंट राहणार नाही. कॉटनच्या कापसाला जास्त महत्व होतं भारताचा पण कॉटनचा कापूस तयार होत नाही आहे त्याच्यावर काय सरकार करणार आहे? मी आता मांडला आपल्या समोर त्या ठिकाणी काय करणार आहोत. हा जो मुद्दा तुम्ही मांडलाय कापसाचा हा मुद्दा महाविकास आघाडीची तुमची जी बैठक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मांडलेला आहे तर सगळ्या पक्षांचा एकमत झालाय का या मुद्द्यावरती की निवडणुकांना समोर जाताना हा मुद्दा समोर घेऊन जातो आणि सत्तेमध्ये आल्यानंतर कापसाला भाव द्यायचा? ते म्हणून मी जे आग्रह धरला होता त्या पहिल्या बैठकीमध्ये वंचितच्या वतीने किंवा आम्ही नुसतं शीट शेअरिंग आणि मोदी हटवा याच्यामधला आमचा असणारा इंटरेस्ट कमी आहे. ते आपला असणारा मसुदा जर रेडी असेल आणि तो आपण करणार असू तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते आपला मिनिमम कशावरती अंडरस्टँडिंग होत आहे याचा असणारा मसुदा तयार करायचा आहे आणि तो प्रत्येक पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी सबमिट करून पुढच्या कमिटीच्या बैठकीपर्यंत तो अजेंडा घेऊन मान्यता झाला की सेकंड फेज मध्ये मग असणारा सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा होईल. बाळासाहेब माझा एक प्रश्न आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे तुम्हाला एक पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यात हा उल्लेख केला होता की आगामी निवडणूक झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर ही शेवटची निवडणूक ठरेल. तुमचं या पत्राविषयी काय मत आहे?
माझे हे संपू द्या म्हणून मी बाळासाहेब, तुमची नागपूरला पत्रकार परिषद आहे, परंतु या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे जे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बाजूला सारलेलं आहे, तुम्ही त्यांना सन्मान नाही दिला. प्रश्न असं ही महाराष्ट्राची बैठक आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते माझ्याबरोबर आहेत. ही जिल्ह्याची पत्रकार परिषद असते, त्याबद्दल मी प्रोटोकॉल करून बसतो. त्याच्यावर तुम्ही म्हणालात की हा मोदी हटाव हा मुद्दा नंतरचा आहे, पण विरोधी पक्ष आपण पाहिलं असेल तर वातावरण निर्मिती करतात आहे की सगळ्यांनी ज्यांना ज्यांना मोदींना हटवायचं त्यांनी एकत्र यावं, तर मग तोच मुद्दा घेऊन समोर जातील, बाकीचे मुद्दे घेणार आहेत का? एकमत होईल असं वाटतं का तुम्हाला? 77 मध्ये एकजूट झाली आणि त्याच्यानंतर ती फुटली. 77चा सुद्धा असणारा तोही काळ मी बघितलेला आहे. त्यावेळेस असं होतं की लोकशाही इस्टॅब्लिश करणं याच्यापुरती मर्यादित होती. ती लोकशाही एकदा इस्टॅब्लिश झाली 77 साली इंदिरा गांधी आणि काँग्रेसला पाडल्यानंतर, त्याच्यानंतर मग प्रश्न आला की कॉमन अजेंडा करा. आणि त्या कॉमन अजेंड्यावरनं एवढे डिफरन्सेस होते की ते फुटल्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तो अनुभव गाठीशी आहे किंवा याही आघाडीचं ते होऊ नये या दृष्टीने बीजेपी RSSचं गव्हर्नमेंट आपल्याला घालवायचं आहे. पण उद्या गेलं आणि आपण बसलो तर 77ची पुन्हा परिस्थिती होऊ नये याचीच फक्त मी दक्षता घेतो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तुम्ही मुद्दा मांडला, पण इतरही उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय नेमका मसुदा प्लॅनिंग भविष्याचा आम्ही असणारे एक नॅशनल क्रॉप आणि इथल्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय याच्याशी संबंधित आहे, त्याच्यातला असणारा एक क्रॉप आम्ही असणारा घेतला आणि तो लोकांसमोर मांडलेला आहे. उरलेल्या शेतकऱ्यांच्या जो पीक हे आहे तिथे जे आम्ही असणारा समितीच्या मसुद्यामध्ये आम्ही असणारा जे लिहिलेलं आहे ते म्हणजे की APMC हा जो कायदा आहे, या APMCच्या कायद्यामध्ये आम्ही 2 दुरुस्त्या सजेस्ट केलेल्या आहेत. एक दुरुस्ती डायरेक्टरच्या संदर्भातली आहे आणि दुसरी दुरुस्ती ट्रेडर जो रजिस्टर्ड आहे त्याच्या संदर्भातली आहे. त्या दुरुस्त्या आम्ही अशा त्या ठिकाणी हे करायला बघतोय की जे डायरेक्टर बोर्ड आहे APMCचा ते त्यांचा प्रत्येकाचा असणारा एक एरिया असतो. त्यांच्या एरियामध्ये हमी भावापेक्षा कमी ह्याच्याने व्यापार झाला असेल, खरेदी झाली असेल आणि त्यांनी थांबवण्याचा किंवा त्याचा माल विकत घेण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्याला गुन्हेगार म्हणून ठरवण्यात यावं आणि गुन्हेगारी शिक्षा त्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. हा एक बदल आम्ही असताना त्या ठिकाणी सुचवतो. आणि दुसरा बदल ट्रेडरच्या संदर्भातला आहे. त्यांनी जर हमी भावापेक्षा कमी ह्याच्यामध्ये माल विकत गेला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा ही आम्ही प्रपोज केलेलं आहे आमच्या याच्यात. आम्हाला असं वाटतं की इथे केंद्र शासन जे हमी भाव देते त्याची अंमलबजावणी करायची असेल तर या 2 दुरुस्त्या APMCच्या कायद्यामध्ये केल्या तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. सर, हे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला आहे तो हा एकच विषय आहे का आणखी काही? आणखी बरेच आहेत. आम्ही एकंदरीत असताना 31 विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. 31 सर आपण म्हटलं होतं 5 रुपये विषय असतील सर गृहीत धरायचं. मॅनिफेस्टोमध्ये किती विषय असतील अजून त्याच्यामध्ये येतील? इतर घटक पक्षांनी सादर केले ते इतर घटक पक्ष सादर करतील. आम्ही जे कमिटीनं सादर केलं त्याचं मी म्हणतोय की आम्ही 31 मुद्द्यांचा मसुदा सादर केलेला आहे. सर, आपण समजू शकतो की आपण 5 रुपये पर किलो आपण म्हटलं आहे प्लकिंगसाठी जे कास्तकाराला आपण देणार आहे, तर 5,000 रुपये क्विंटल आपण धरू शकतो त्याला की MSPच्या व्यतिरिक्त हे आपल्याला MSPच्या व्यतिरिक्त दिस विल बी
महाराष्ट्र गव्हर्नमेंट आम्ही आलो तर, नाही तर उद्या केंद्र शासन आलं तर केंद्र शासनामध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन. सर हे जे 31 विषय दिले आहेत, काँग्रेसचं नेहमी राहिलेलं आहे की उद्या आघाडी झाली नाही तर ते तुमच्यावर आरोप लावून वेगळे होऊन जातील. हा 31च्या विषयाबद्दल 31ही विषय कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये मान्य झाले तरच आघाडी होईल असं काही असं काही नाही आहे. मिनिमम अंडरस्टँडिंग हे आपलं सगळ्यांचं झालं पाहिजे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग मिनिमम अंडरस्टँडिंग होणार नाही असं गृहीत धरून चालू आपण कुठल्या टोकांमध्ये आहोत त्या इश्यूवरती याची क्लॅरिटी एकत्र येणाऱ्या पक्षाला असली पाहिजे. जर ती क्लॅरिटी नसेल तर मग आपण आघाडीमध्ये हा इश्यू किती रेटायचा नाही त्याच्या मर्यादा तुम्हाला लक्षात येतात. सर, अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे पहिल्यांदा सांगतो. सर एक प्रश्न आहे सर, आघाडी समजा झाली तुमची तर तुमचं नागपूरच्या सीटसाठी आग्रह राहणार आहे का वंचित आघाडीचा? मी तुम्हाला म्हटलं पहिल्यांदा आमचा असताना हा कार्यक्रम होईल. सेकंड फेज मध्ये सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा सुरू आहे. फायनल किती सीटवर आपला कॉम्प्रोमाइज करणार आहे? सीट शेअरिंगची चर्चा अजून सुरुवात झालेली नाही. आपली काय मागणी आहे सर? आम्ही कोणावरती काहीही डिमांड केलेली नाही. टीव्ही चॅनलवाल्यांचं फिक्शन ऑफ इमॅजिनेशन असं एक नाटक आहे त्याच्यातलं आहे. 12-12चा फॉर्म्युला दिलाय सर. चर्चा होत नव्हती त्यावेळेस आम्ही दिलेला फॉर्म्युला आहे. चिन्ह पण गेलेलं आहे बाळासाहेब. त्यांचं शरद पवारांचं चिन्ह आणि पक्ष पण गेलेला अजित पवार गटांना मिळालेला आहे. म्हणजे त्यांचं झालेलं आहे. तर तुम्ही 12-12 बोलली होती, आता यांच्याकडे काहीच नाही एकीकडे. शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेले. शरद पवार तिथे आहेत तिथेच आहेत ना. तर आपण पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तर आता शिवसेना गट उरलेला आहे आणि राष्ट्रवादीचा गट उरलेला आहे. तर कसं डिस्ट्रीब्युशन होणार? आणि तुम्ही पण आता त्याच्यामध्ये आता ते 2 गट आहे आणि मग काँग्रेस आहे आणि वंचित आहे, तर मग कसं होणार आहे त्याच्यामध्ये? वरचढ कोण असेल? वरचढ पाहिल्यांदा कोणी असेल कोणी नसेल या ह्याच्यामध्ये मी जात नाही. पण आघाडीमध्ये ती चर्चा जोपर्यंत सीट शेअरिंगची चर्चा जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत वर्चस्व कोणाचे होईल हे आपल्याला आता काही सांगता येणार. पण कालचा जो निर्णय आला त्याचा किती प्रभाव पडेल निवडणुकांमध्ये? की आता निवडणूक लागत आणि त्याच्यावर आधी हा निर्णय झालेला आहे शरद पवारांच्या बाबतीत पक्षातला, तर किती प्रभाव पडेल निवडणुकांमध्ये? एनसीपी पूर्ण मर्यादित आहे, त्याच्या बाहेर नाहीये. एनसीपी पार्टी पूर्ण मर्यादित आहे. सिम्बॉल आणि पार्टी ही असतात. जो मास जायचा होता तो गेला आणि जो मास शरद पवारांबरोबर राहायचा होता तो शरद पवारांबरोबर आहे. त्याच्यामुळे ती क्लॅरिटी सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये आता माझ्या अंदाजानं तुम्ही वाचत नाही म्हणून असं ईव्हीएमच्या संदर्भातली असं जे मागच्या 5 वर्ष कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे आणि आता जेव्हा कुठे ते मी प्रूव्ह करेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत तेव्हा एव्हरीबडी एकदम मी सगळ्यांचं वेलकम करतोय या लढ्यामध्ये. आणि त्यांनी कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोघांवरती असलेलं प्रेशर टाकावं की ईव्हीएम जसं काउंटिंग होतं तशाच प्रमाणे व्हीव्हीपॅट जे आहे तेही काउंटिंग झालं पाहिजे. की दोन्ही त्यांनी असल्याला मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती. बाळासाहेब, माझा एक प्रश्न आहे. प्रकाश शेट्टी यांनी पक्षाची स्थापना केली आणि तुम्हाला सोबत येण्याची ऑफरही दिली आहे, त्याबद्दल तुमचं काय? त्यांच्या महासभा जी होती त्या महासभेच्या असताना अनेक सभांना मी तिथे हजर होतो. त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं. आता माझ्या अंदाजानं त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे,
ते असताना छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात आहेत. किंवा BJP मध्ये राहून छगन भुजबळ याच्यामध्ये कशा राहणार हे आम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल आणि मगच आम्ही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये. समजा जर वंचितचं जर याच्यामध्ये महाविकास आघाडीसोबत जमलं नाही तर मग प्रकाश शेंडेचा एक पर्याय तुमच्यासमोर राहील का? कळलं नाही मला. महाविकास आघाडीसोबत जर वंचितचं बरोबर जोडलं नाही तर मग प्रकाश शेंडेच्या सोबत जाण्याचा पर्याय राहील का तुमच्यासमोर? प्रकाश शेंडेलाच मग आम्ही ह्याच्यामध्ये घेऊ ना आघाडीमध्ये. सर माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला जर सत्तेत आलेत म्हणजे महाराष्ट्रासंदर्भातच बोलू, सत्तेत आलेत आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री पदाचा ऑफर आला तुमचा काय हे राहणार? मी ही पदं बरेच वेळा आली आणि बरेच वेळा नाकारली. मला असं तर रस्त्यावरती जगणं हे मला आवडतं, त्या कैदीमध्ये जगणं मला आवडतं. म्हणजे ऑफर आली तर शुक्रवार मी तर अगोदरपासून शुक्रवार आले, आता तो नाही. आता प्रपोजल करतोय, शासनाने नाही केलं तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर हे आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पेजवरती आपण गेला तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत बारा कोटी क्विंटल हा असणारा कापूस होतो महाराष्ट्रामध्ये. आम्ही असताना त्या ठिकाणी प्रपोजल असं करतोय किंवा उद्या सत्तेमध्ये आलो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला असणारा 500 रुपये प्रति क्विंटल हे पणन महासंघ असताना बोनस म्हणून दिल्या जात होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने. तीच पद्धत इथे असताना पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात शासनाने करावी. शासनाने नाही केली तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर ते आम्ही असताना करणार आहोत. बोजा आपण जर बघितला की महाराष्ट्र शासनाच्या बजेटवरती बोजा किती पडेल हा जर आपण विचार केला तर हा बोजा 6,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी जातोय. सस्टेन करणं माझ्या अंदाजानं 6,000 कोटी हे जर आपण पाहिलं तर हे 3% 1 लाख म्हणजे 6% होतात. 1 लाख कोटीच्या आसपास हे करणं आणि डायमंडचं 50,000 कोटी टिकवण्यासाठी शासन हे त्यांना 12,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी अनुदान म्हणून देत आहे. हे अर्धच आहे आणि म्हणून त्याला असताना त्या ठिकाणी करावं अशी असणारी परिस्थिती. दुसरा ह्या कापूस टिकवण्यामधला असणारा जो व्यावहारिक भाग आहे तो व्यावहारिक भाग या ठिकाणी की पिकिंगला कापूस वेचायला माणसं मिळत नाही तशी असणारी परिस्थिती आहे. आणि आत्ता सध्याचं असणारं जे रेट आहे त्या रेटमध्ये शेतकऱ्याला परवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला असणारा प्रपोज असं करतोय की नाहीतरी EGS महाराष्ट्रातलं नरेगा महात्मा गांधी योजना ती वेगळी पण महाराष्ट्रातली असणारी EGS जी आहे त्याचाही आज फंड कलेक्ट केला जातोय. त्याचाही टॅक्स हा नोकरीमध्ये जो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट जो आहे वकील डॉक्टर म्हणून आहे तो सगळेजण भरतात आहे तो वर्षाला 32,000 कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही शासनाला असं सुचवतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा उद्या शासनाने इम्प्लिमेंट केलं नाही आणि कदाचित आमचं असणारं सरकार आलं तर आम्ही ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय राहणार नाही. जो कापूस वेचणारा आहे त्याचं रेकॉर्ड केल्या जाईल व्हिडिओकडे आणि EGSच्या फंडामार्फत शेतकरी त्याला पिकिंगचा रेट काय देतो हा वेगळा आहे पण शासन त्याला ज्याला आपल्याला म्हणता येईल की 1 किलो पाठीमागे 1 किलो असेल क्विंटल असेल त्यांनी जो वेचलेला असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये
त्याला आम्ही असताना 5 रुपये शासनाकडून EGS मधनं सप्लिमेंटरी मजुरी म्हणून त्या ठिकाणी असताना देण्याचं आम्ही असताना प्रस्ताव त्या ठिकाणी करतो. कापूस हा दिवसेंदिवस आम्ही जे बघतो तो कमी कमी होत चाललेला आहे आणि भारतातलं 30% फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधनं टेक्सटाईल आहे. ते राहिलं तर आपली फॉरेन एक्सचेंजवरती वर्ल्ड बँकवरची डिपेंडेबिलिटी त्या ठिकाणी कमी होत आहे. आणि दुसरं जसं म्हणालो की टेक्सटाईल इंडस्ट्री ही असणारी इंटरनॅशनली $6 ट्रिलियन असणारी ही इंडस्ट्री आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग इथे झालं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण असणारा ॲटलिस्ट 30% ती भारतामध्ये यायला तयार आहे. आणण्याचा काहीही प्रयत्न करण्याची गरज नाही. जे काही चायनाचं इंटरनॅशनल क्लाउड झालेलं आहे आज आपल्याला दिसतंय की जे डॉलरला सुद्धा चॅलेंज करायला निघालेले आहेत. त्यातून ते असणारा युरोपियन करन्सीला सुद्धा चॅलेंज करायला त्या ठिकाणी निघाले आहेत. त्यातून एक थ्रेट त्या सगळ्यांना असणारं वाटतंय आणि म्हणून स्वतःचा असणारा बाईंग सेंटर टेक्सटाईल मधलं जे आहे कॉटन मधलं जे आहे ते चेंज करायला त्या ठिकाणी पाहतात आहेत. इंडिया त्याचा असणारं डेस्टिनेशन आहे आणि कॉटन सस्टेनेबिलिटी आपण असणारं त्या ठिकाणी वाढवली आणि सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न असं करतोय तर हे मार्केट शिफ्ट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आम्ही शास्त्राला असणारा हा मसुदा पाठवणार आहोत मी जसं म्हणालो. आणि नाही झालं तर उद्याच्या असणाऱ्या जी आघाडी आहे त्या आघाडीमधला असणारा सत्तेमध्ये आलो तर हा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझा निवेदन संपलेलं आहे. 500 रुपये बोनस जो आहे 500 रुपये बोनस तो इनफ आहे का? जे शेतकरी चळवळीतले लोक आहेत ते 10 ते 12,000 रुपये क्विंटल मागणी करतात आणि भाव आता MSP खूपच कमी आहे. त्या तुलनेत हे रिजनेबल वाटतंय का 500 रुपये बोनस? मी तुम्हाला असं आम्ही त्याच्यामधलं असणारं जे नाही आहे शेतकरी संघटना काय मागते काय मागत नाही याच्यामध्ये मी जात नाही. परंतु आजच्या स्थितीमध्ये सस्टेनेबल करण्यासाठी ज्याची गरज आहे ती आम्ही असणारं केलंय. राहिला कापसाच्या प्राईसचा प्रश्न जो आहे तो प्राईसचा प्रश्न आम्ही सत्तेवरती आल्यानंतर सोडवणार. प्राईसच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काय द्यायचं जे आहे त्याची आम्ही मांडणी केलेली आहे. सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय. लोक शेतकऱ्यांनी आम्ही सरळ म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि ह्याचं सगळं नॅरेटिव्ह बदलून देऊ. तर का आमचं असणारं ट्रेडरचं गव्हर्नमेंट राहणार नाही. कॉटनच्या कापसाला जास्त महत्व होतं भारताचा पण कॉटनचा कापूस तयार होत नाही आहे त्याच्यावर काय सरकार करणार आहे? मी आता मांडला आपल्यासमोर त्या ठिकाणी काय करणार होता. हा जो मुद्दा तुम्ही मांडलाय कापसाचा हा मुद्दा महाविकास आघाडीची तुमची जी बैठक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मांडलेला आहे. तर सगळ्या पक्षांचा एकमत झालाय का या मुद्द्यावरती की निवडणुकांना समोर जाताना हा मुद्दा समोर घेऊन जागा आणि सत्तेमध्ये आल्यानंतर कापसाला भाव द्यायचा? ते म्हणून मी ते आपला असणारा मसुदा जर रेडी असेल आणि तो आपण करणार असू तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते आपला माझं हे संपू द्या मग मी येतो. बाळासाहेब तुमची नागपूरला पत्रकार परिषद आहे परंतु या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे जे नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बाजूला सारलेलं आहे. तुम्ही त्यांना सन्मान नाही दिला. प्रश्न असे ही महाराष्ट्राची बैठक आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते माझ्याबरोबर आहेत. ही जिल्ह्याची पत्रकार परिषद असते त्याच्यासाठी ते
प्रोटोकॉल करून बसतो त्याच्यावर. तुम्ही म्हणालात की हा मोदी हटाव हा मुद्दा नंतरचा आहे, पण विरोधी पक्ष आपण पाहिलं असेल तर वातावरण निर्मिती करतात आहे की सगळ्यांनी ज्यांना ज्यांना मोदींना हटवायचं त्यांनी एकत्र यावं, तर मग तोच मुद्दा घेऊन समोर जातील, बाकीचे मुद्दे घेणार आहेत का? एकमत होईल असं वाटतं का तुम्हाला? 77 मध्ये एकजूट झाली आणि त्याच्यानंतर ती फुटली. 77चा सुद्धा असणारा तोही काळ मी बघितलेला आहे. त्यावेळेस असं होतं की लोकशाही इस्टॅब्लिश करतात याच्यापुरती मर्यादित होती. ती लोकशाही एकदा इस्टॅब्लिश झाली 77 साली इंदिरा गांधी आणि काँग्रेसला पाडल्यानंतर, त्याच्यानंतर मग प्रश्न आला की कॉमन अजेंडा करा. आणि त्या कॉमन अजेंड्यावरनं एवढे डिफरन्सेस होते की ते उठल्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तो अनुभव गाठीशी आहे किंवा याही आघाडीचं ते होऊ नये आहे. आणि दुसरी दुरुस्ती ट्रेडर जो रजिस्टर आहे त्याच्या संदर्भातली आहे. त्या दुरुस्त्या आम्ही अशा त्या ठिकाणी हे करायला बघतोय की जे डायरेक्टर बोर्ड आहे APMCचं, ते त्यांचा प्रत्येकाचा असणारा एक एरिया असतो. त्यांच्या एरियामध्ये जे आम्ही प्रपोज केलेलं आहे आमच्या ह्याच्यामध्ये, आम्हाला असं वाटतं की इथे केंद्र शासन जे हमी भाव देते त्याची अंमलबजावणी करायची असेल तर या 2 दुरुस्त्या APMCच्या कायद्यामध्ये केल्या तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. सर, हे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला आहे तो फक्त हा एकच विषय आहे का आणखी काही आणखी बरेच आहेत? आम्ही एकंदरीत असणारा 31 विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. 31 म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये पुढच्या 31 विषय असतील असं गृहीत धरायचं? मॅनिफेस्टोमध्ये किती विषय असतील? अजून त्याच्यामध्ये इतर घटक पक्षांनी सादर केले, ते इतर घटक पक्ष सादर करतील. आम्ही जे कमिटीला सादर केलं त्याचं मी म्हणतोय की आम्ही 31 मुद्द्यांचा मसुदा सादर केलेला आहे. सर्व मान्य व्हाव्यात अशी अपेक्षा आहे का सर? पर किलो आपण म्हटलं आहे प्लकिंगसाठी जे कास्तकाराला आपण देणार आहे तर 5,000 रुपये क्विंटल आपण धरू शकतो त्याला, की MSPच्या व्यतिरिक्त हे आपल्याला MSPच्या व्यतिरिक्त आहे. दिस विल बी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आम्ही आलो तर, नाही तर उद्या केंद्र शासन आलं तर केंद्र शासनामध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन करू. सर, हे जे 31 विषय दिले आहेत, काँग्रेसचं नेहमी राहिलेलं आहे की उद्या आघाडी झाली नाही तर ते तुमच्यावर आरोप लावून वेगळे होऊन जातील. ह्या 31च्या विषयाबद्दल 31ही विषय कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये मान्य झाले तरच आघाडी होईल असा काही तुमची अट आहे का? शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेले. शरद पवार तिथे आहेत तिथेच आहेत ना. पण आपण पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तर आता शिवसेना गट उरलेला आहे आणि राष्ट्रवादीचा गट उरलेला आहे, तर कसं डिस्ट्रीब्युशन होणार? आणि तुम्ही पण आता त्याच्यामध्ये आता तर ते 2 गट आहे आणि मग काँग्रेस आहे आणि वंचित आहे, तर मग कसं होणार आहे त्याच्यामध्ये? वरचढ कोण असेल? वरचढ त्याच्यामध्ये आता तुमची यामध्ये पक्षाची यामध्ये भूमिका काय आणि तुम्ही आग्रही राहाल का काय? ते माझ्या अंदाजानं तुम्ही वाचत नाही म्हणून असताना EVMच्या संदर्भातली असताना जे मागच्या 5 वर्ष कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे. आणि आता जेव्हा कुठे ते मी प्रूव्ह करेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत तेव्हा एव्हरीबडी एकदम मी सगळ्यांचं वेलकम करतोय. हेही काउंटिंग झालं पाहिजे की दोन्ही त्यांनी असणारा मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती. बाळासाहेब, माझा एक प्रश्न आहे. प्रकाश शेट्टी यांनी एक पक्षाची स्थापना केली आहे, तुम्हाला सोबत येण्याची ऑफर दिली आहे, त्याबद्दल ते त्यांच्या महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो. त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं. आता माझ्या अंदाजानं त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे. ते असणारा छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात आहे. तेव्हा BJP मध्ये राहून त्या कैदीमध्ये मला आवडतं.
म्हणजे ऑफर आली तर ठुकरावलं. मी त्यात अगोदरपासून ठोकरावत आलं, आता थोडी आहे नवीन. ओके बाळासाहेब, प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. संवैधानिक लोकशाही देशामध्ये इतका गंभीर पत्र तुम्हाला पाठवलं की ही शेवटची निवडणूक असेल जर आघाडीत आले नाही, काय उत्तर मिळेल? भाषा हार्श होती ना सर. शेवटची निवडणूक भाषा हार्श नाही का भारतासारख्या देशामध्ये? तर सगळ्या पक्षांना अशी तशी जसं त्यांना वाटतंय त्यांनी व्यक्त केली. त्यांची भाषा हार्श असेल, पण ती प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा आपलं स्वतःचं असणारं एकी अनालिसिस. तुम्ही त्या पत्राशी सहमत आहात का बाळासाहेब, की ही शेवटची निवडणूक असेल जर पुन्हा मोदी सरकार आली तर? तिथे जर आरागात बांधवायची असेल तर मग शेवटची निवडणूक. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.